नमस्कार मित्रांनो, मी शेळके वकील. माझ्या शेळके वकील चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे. तुमच्या ज्या काही जीवनामध्ये अशा आकांक्षा असतील त्या पूर्ण व्हाव्यात. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण महत्त्वाची गोष्ट पाहणार आहोत. आपण आपल्या जीवनामध्ये जीवन जगत असताना महत्त्वाची गोष्टमध्ये अडीअडचणीच्या वेळी कर्ज काढत असतो. त्याचबरोबर मित्र असतील, पै पाहुणे असतील किंवा आणि संबंधित कोण असतील, आपण नोकरी करत असाल तर कंपनीतनं अशा पद्धतीनं उधार पैसे घेत असतो. उधार पैसे घेत असतो किंवा मित्रांच्याकडं व्याजानं पैसे घेत असतो. तर असे पैसे तुम्ही घेत असताना काही काळजी फार महत्त्वाची घेणं फार गरजेचं असतं. ह्यामध्ये नंतर जर पैसे वेळेवर देणं घेणं जर झालं नाही तर कोर्टाची पायरी चढायची वेळ येत असते आणि अशावेळी कोर्ट कचेरी पाठी लागण्याची शक्यता असते. तर पैसे तुम्ही उधार घेत असताना कोणकोणती काळजी घेतली पाहिजे किंवा पैसे तुम्ही दुसऱ्या व्यक्तीला उधारी किंवा व्याजानं ज्यावेळी तुम्ही देत असता त्यावेळी कोणकोणती काळजी घेतली पाहिजे किंवा उसनवारी करत असता त्यावेळी कोणकोणती काळजी घेतली पाहिजे, ह्या फार महत्त्वाच्या गोष्टी आपण आज पाहणार आहोत. आपण आजच्या व्हिडिओमध्ये तुम्ही उधारी पैसे घेत आहात ह्या संदर्भात काय कायदेशीर गोष्टी आपण पाहिल्या पाहिजेत हे आपण थोडक्यात आता पाहणार आहोत. महत्त्वाची गोष्ट म्हणजे मित्रांनो, ज्यावेळी तुम्ही एखाद्या व्यक्तीकडून व्याजानं पैसे घेत असता किंवा उसनवारीवर घेत असता त्यावेळी ती व्यक्ती तुम्हाला सांगत असते की आपलं मैत्रीचं संबंध आहेत किंवा नातेसंबंध आहेत आणि तुम्ही मला सह्या कोऱ्या कागदावर द्या किंवा कोरा स्टॅम्प ते घेऊन येतात. तुम्हाला सांगतात की एक स्टॅम्प घेऊन या कोरा किंवा एखादा कागद घ्या कोरा आणि त्याच्यावर सही करून द्या, मी तुम्हाला पैसे देतो. तर मित्रांनो, पहिली महत्त्वाची गोष्ट आहे, तुम्ही उसनवारी पैसे घेत असता त्यावेळी जे काय कोरा कागद असेल त्याच्यावर अजिबात सही करू नकोसा. दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे, जर स्टॅम्प असेल तर कोऱ्या स्टॅम्पवर सही करू नकोसा. आपण काय करतो, आपल्याला फार निकट असते, गरज असते आणि अशावेळी कोऱ्या कागदावर कोऱ्या स्टॅम्पवर आपण सही करून देत असतो. तुम्हाला खरोखरच जर पैशाची गरज असेल तर मित्रांनो, तुम्ही स्टॅम्प आणा किंवा कोरं कागद असेल त्यावर जे काय तुमच्या दोघांच्यामध्ये करार ठरलेला असेल, अट ठरले असेल किंवा शर्ती काय ठरल्या असेल, नियम काय ठरलेले असेल ते संपूर्ण त्या कोऱ्या कागदावर तुम्ही लिहून घ्या आणि त्यानंतर त्याच्यावर सही करा आणि मग पैसे घ्या. दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे, जर तुम्ही स्टॅम्पवर सही करून देत असाल तर तुम्ही भविष्यकाळामध्ये अडचणी देऊ शकता. जो काही स्टॅम्प करणार असाल त्याच्यावर त्या नियम, अटी, शर्ती जे काय तुमचं ठरलं असेल, पैसे कसे घ्यायचे आहेत, व्याजाने घ्यायचे आहेत का उसनवारी घ्यायचे आहेत आणि ते कधी परत करायचे आहेत, कशा पद्धतीनं द्यायचे आहेत, ह्या पद्धतीनं संपूर्ण तुम्ही त्या स्टॅम्पवर लिहिणं गरजेचं आहे. त्यानंतरच तुम्ही त्या स्टॅम्पवर सही करणं गरजेचं आहे. कोऱ्या कागदावर मित्रांनो कधीही तुम्ही सह्या करून, गरज आहे, पैसे देतोय, विश्वास आहे म्हणून कोऱ्या कागदावर कधीही तुम्ही सही करू नका. त्यानंतर जे काय तुम्ही अटी, नियम त्या कोऱ्या कागदावर जे लिहिणार असणार त्या किंवा दुसरी व्यक्ती काय करते, नियम, अटी, शर्ती जे काय असेल कोऱ्या कागदावर किंवा स्टॅम्प पेपरवर ती लिहून आणत असते. तुमच्याकडं कोरा स्टॅम्प घेतला जातो आणि ती टायपिंग वगैरे करून असते. आपण घाई गडबडीनं ती सांगाल तिथं आपण सह्या करत असतो आणि आपल्याला गरज असल्यामुळे आपण पैसे त्यांच्याकडे घेत असतो. तर माझं मित्रांनो, त्यानंतर महत्त्वाचं तुम्हाला सांगणं असेल की जे काय त्या स्टॅम्पवर लिहिलं असेल, कागदावर लिहिले असेल, एक म्हणता 4 वेळा तुम्ही काय करा, त्या नियम, अटी वाचा. कारण भविष्य काळामध्ये तुम्ही अडचणीत येण्यापेक्षा आत्ताच त्या नियम, अटी वाचा. पैसे घ्यायचे की नाही घ्यायचे त्या नियम, अटीवरनं तुम्ही ठरवा आणि त्या पद्धतीनं फारच गरज असेल तर त्या नियम, अटीचं पालन करता येते का हे तुम्ही आधी पाहिलं पाहिजे. तरच तुम्ही ते पैसे स्वीकारणं मित्रांनो गरजेचं आहे. अन्यथा पैसे घ्यायचे किंवा नाही घ्यायचे आणि तुमची गरज तेवढी महत्त्वाची आहे का हे सुद्धा तुम्ही पाहणं अतिशय महत्त्वाचं आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे, आपण काय करतो, मित्र असेल किंवा संबंधित कोण असेल, आपल्याला पैशाची गरज आहे आणि आपल्याला वाटत आहे की आपण 15 दिवसात देऊ, महिन्यात देऊ, 6 महिन्यात परत देऊ आणि अशावेळी पुढची व्यक्ती म्हणत असते की मला काहीतरी सिक्युरिटी म्हणून तुझी जमिनीची कागदपत्र दे, त्याच्यावर करारपत्र करून दे, फ्लॅटची कागदपत्र दे, दुकान गाळा दे, 4 चाकी गाडी लिहून दे. अशा पद्धतीनं तुम्ही कागदपत्र देण्याचा प्रयत्न करत असता. ही कागदपत्र देत असताना फार महत्त्वाची गोष्ट आहे, तुम्ही त्याच्यावर नियम, अटी, संपूर्ण माहिती त्या करारामध्ये लिहिणं गरजेचं आहे. त्याचबरोबर
जे पैसे देणार असतात ते म्हणतात की सिक्युरिटी म्हणून तुम्ही 2 चेक द्या. चेक देताना तुम्ही महत्त्वाची गोष्ट त्यामध्ये जे काही करारपत्र केलं असेल त्या करारपत्रामध्ये अंके आणि अक्षरी हे आकडे लिहिणं का गरजेचं आहे. समजा तुम्ही आता एखाद्या व्यक्तीकडं 70,000 रुपये घेतलेले असतील उसने आणि करारपत्रावर 70,000 नुसता अंकी आकडा लिहिलेला असेल आणि तुम्ही जर त्यांना कोरा चेक दिलेला असेल सही करून, तर ती व्यक्ती तुमचं 70,000चं 1 शून्य पुढं वाढवलं तर 7 लाख रुपये करू शकते किंवा पाठीमागं जर 1 लिहिलं तर ते 17 लाख रुपये करू शकते. तर मित्रांनो, तुम्ही करारपत्र लिहित असताना किंवा अटी शर्ती लिहित असताना त्यामध्ये 70,000 ज्यावेळी रक्कम असते त्याच्या पुढं अक्षरीसुद्धा लिहा. अक्षरी 70,000 लिहा. म्हणजे जर फ्रॉड होण्याची शक्यता असेल किंवा तो व्यक्ती तुम्हाला फसवण्याची शक्यता असेल तर दोन्हीमध्ये खाडाखोड झालेली अक्षरी आणि अंकामध्ये हे तुमच्या लक्षात येईल. ज्यावेळी कोर्टात ती व्यक्ती जाईल त्यावेळी तुमच्या लक्षात येईल की हे पैसे आम्ही एवढे घेतलेले नाही, कारण आपण त्यांना कोरे चेक दिलेले असतात. भरपूर असे आपल्याकडे केसेस असतात की कोरे चेक दिलेले असतात आणि रक्कम नंतर तिने कुणाकडे तरी लिहून घेऊन ती कोर्टामध्ये 138च्या कलमाखाली केस टाकलेले असते आणि अशावेळी तुम्ही अडचणीत येऊ शकता. त्यामुळं जे काही नियमाटी शर्ती असेल, रक्कम लिहित असताना अंकी आणि अक्षरी लिहिणं हे विसरू नका. त्याचबरोबर कोरे चेक शक्यतो देऊ नका. जर चेक दिला तर तुम्ही त्यामध्ये जी काय रक्कम असेल ती फक्त ब्लँक ठेवा, पण तुमचे नाव, सही आणि त्या चेकच्या पाठीमागं तिथं लिहा की सदरचा चेक हा कोणत्या कारणासाठी त्यांना देण्यात आला. त्यानंतर शक्यतो ब्लँक चेक तुम्ही देण्याच्या भानगडीत पडू नका, कारण त्यामुळं भविष्यकाळामध्ये तुमच्यामध्ये जर दोघांच्यामध्ये वाद निर्माण झाला देणार आणि घेणारमध्ये, तर ही कोर्टाची प्रोसिजर तो चढायची पाळी येऊ शकते. जे काय तुम्ही पुढच्या पार्टीला पैसे उसने घेत असताना जर चेक देत असाल त्यावेळी जे ॲग्रीमेंट केलं जातं, साध्या कागदावर असू दे किंवा स्टॅम्प पेपरवर असू दे, त्या ॲग्रीमेंटमध्ये जो चेक दिलेला आहे त्या चेकचा नंबर जे असतात, चेकच्या खाली जे नंबर असतात ते नंबर त्या ॲग्रीमेंटमध्ये तुम्ही नमूद करणं गरजेचं आहे. अन्यथा सदरचा व्यवहार जर तुमचे अनेक व्यवहार त्यांच्या संगत जर असतील, एका कामासाठी तुम्ही चेक दिलेला असतो आणि ती व्यक्ती त्या चेकचा गैरफायदा करून तुमच्याकडं जादा पैसे वसूल करू शकते. त्यामुळं ज्या कामासाठी तुम्ही चेक दिलेला आहे, जे पैसे घेतले त्याच कामासाठी जर तुम्ही चेक देणार असाल तर त्या करारपत्रावर किंवा स्टॅम्प पेपरवर तुम्ही त्या चेकचे नंबर नमूद करणे फार महत्त्वाचे. त्यानंतरची महत्त्वाची गोष्ट आहे, तुम्ही जे काही पैसे घेत असता ते 20,000च्या वरती रोख पैसे अजिबात स्वीकारू नका. तुम्ही जे काही पैसे घेणार असेल ते तुमच्या अकाउंटमध्ये घ्या. तुमच्या घ्या किंवा तुमची मिसेसचे घ्या किंवा तुमच्या आईच्या घ्या, वडिलांचे घ्या. जे काही कुणाच्या नावावर पैसे घेणार आहात ते तुम्ही बँक थ्रू अकाउंटवर घेणं फार गरजेचं आहे. घेत असताना महत्त्वाची गोष्ट आहे, ज्यावेळी तुम्ही ॲग्रीमेंट पूर्ण होईल, तुम्ही त्या व्यक्तीचं जर पैसे देणार असाल तर तुम्ही जर तुमच्या नावावर तुमच्या खात्यावर सेविंग खात्यावरनं जर पैसे घेतलेले असेल, पैसे परत देताना तुम्ही रोख देऊ नकोसा किंवा तुमच्या बायकोच्या नावाला चेक देऊ नका किंवा तुमचं जर भागीदारी संस्था त्याच भागीदारी संस्थेच्या नावावर चेक देऊ नका, वडिलांच्या नावावर देऊ नका, आईंच्या नावाला देऊ नका. जर तुम्ही तुमच्या नावावरच घेतला असेल तर तुमच्या नावाचा चेक देणं गरजेचं आहे. तुमच्या मिसेसच्या नावावर जर घेतला असेल, बायकोच्या नावावर जर घेतला असेल तर त्या बायकोच्या नावाचाच देताना परतफेड करताना तो चेक देणं गरजेचं आहे. किंवा वडिलांच्या नावावर तुम्ही जर रक्कम स्वीकारली असेल तर वडिलांच्या नावावरूनच तुम्ही चेकची रक्कम देणं गरजेचं आहे. नंतर असा वाद निर्माण होऊ शकतो की तुम्ही पैसे घेतले होते ते मी तुम्हाला दिलते आणि तुमच्या बायकोला दिले होते, बायकून मला परत दिले, असा कोर्टामध्ये सुद्धा वाद निर्माण होऊ शकतो. आणि त्यावेळी तिथं महत्त्वाची गोष्ट म्हणजे पुरावा पाहिला जातो. त्यानंतर 20,000च्या वरती रक्कम जास्त रोख का स्वीकारू नका, तर इन्कम टॅक्स ॲक्ट जो आहे त्या इन्कम टॅक्स ॲक्टनुसार त्यामध्ये सेक्शन 269 SS आणि दुसरं सेक्शन आहे त्यामध्ये 269 T, ह्या दोन्ही सेक्शननुसार 20,000च्या वरती जर रक्कम तुम्ही स्वीकारली तर ती कायद्यानं बेकायदेशीर आहे, हे इन्कम टॅक्स ॲक्टनुसार साबित झालेलं आहे. त्यामुळे 20,000च्या वरती जे काय रक्कम असेल ती तुम्ही बँके थ्रू सगळा व्यवहार करणं फार महत्त्वाचं आहे. त्यानंतर जे काय व्यवहार करायचा असेल तर तुम्ही बँकेतनंच देणं येणं घेणं गरजेचं आहे. आता दरम्यानच्या काळामध्ये काही अशा केसेस असतात की व्याजानं पैसे घेतलेले असते आणि प्रत्येक महिन्याला व्याज जो घेणार असतो तो प्रत्येक महिन्याला रोखीन व्याज देतो असतो. तर मित्रांनो, ज्यावेळी तुम्ही त्या पुढच्या पार्टीला व्याज देत असता त्यावेळी
एक चलनचिठ्ठी घ्या. त्या चलनचिठ्ठीवर तुम्ही ₹1 स्टॅम्प तिकीट लावा. स्टॅम्प तिकीट लावून त्याची सही घ्या. आता महत्त्वाचे आहे, स्टॅम्प तिकीटवर सही घेऊन सह्या खोट्या करू शकतात जो घेणारी व्यक्ती असते ती. तर त्यासाठी त्याच्या शेजारीच एक अंगठा किंवा त्या चलनाच्या पाठीमागे अंगठा त्या व्यक्तीचं तुम्ही घेणं फार गरजेचं आहे. एक वेळा सही खोटी होऊ शकते पण अंगठा खोटा होऊ शकत नाही. त्यामुळं जर काय व्याजाचं तुम्ही महिन्याच्या महिन्याला त्यांना जर पैसे देत असाल तर त्याची पावती आणि त्यांचा अंगठा पोच झालं म्हणून घेणं फार गरजेचं आहे. नसेल तर तुम्ही तुमच्या अकाउंटवरनं जर पैसे दिलं तर अतिशय चांगला पुरावा तुमच्याकडं राहू शकतो. त्यानंतर तुम्ही जे पैसे तुम्ही परत देणार असाल किंवा व्याज देणार असाल त्यावेळी एक कांदा किंवा 2 साक्षीदारांच्या समोर ते पैसे तुम्ही देणं गरजेचं आहे. त्यामुळं कोर्टामध्ये ज्यावेळी कोर्टाची पायरी चढायची पडेल त्यावेळी साक्षी पुरावे हे मित्रांनो पाहिले जातात. त्यानंतर महत्त्वाची गोष्ट आहे, जे काही व्यवहार करायचा असेल तो लिहून वाचून समजूनच तुम्ही व्यवहार करणे गरजेचं आहे. त्यानंतर शेवटची फार महत्त्वाची गोष्ट मी तुम्हाला मित्रांनो सांगणार आहे, थोडंसं तुम्ही लक्ष देऊन ऐका. ज्यावेळी तुम्हाला खरोखर तुमच्या जीवनामध्ये आर्थिक अडचण फार निकडीची असेल तरच तुम्ही उसनवारी करा, अन्यथा व्याजान पैसे घ्या आणि करार न करता कुठेही सह्या करून द्या आणि चुकीच्या पद्धतीनं व्याज भरत बसा आणि आपण आयुष्यामध्ये अधोगतीला जावा. अशा पद्धतीनं कुठल्याही प्रकारचा तुम्ही व्यवहार करू नका. काही मित्र आमच्याकडे असे असतात की जुगार असेल, मटका असेल, असे वेगवेगळे बेकायदेशीर व्यवहार करण्यासाठी रात्रीत पैसे घ्यायची, सह्या कुठेही स्टॅम्पवर करायच्या आणि चुकीच्या पद्धतीनं पैसे डबल मिळतात, टिबल मिळतात, पैसे गुंतवणूक करतात आणि आयुष्यामध्ये अडचणीत येतात आणि दुसऱ्याचे पैसे देताना टाळाटाळ करतात. मित्रांनो, ज्यावेळी तुम्ही तुमच्या मित्राचं पै-पाहुण्यांचं पैसे उसनवारी घेता, एक चांगली व्यक्ती तुम्ही प्रामाणिक जर असाल, त्या व्यक्तीनं तुम्हाला वेळेवर पैसे दिलेले असतात. तुम्ही इंटरेस्टने घेतलं का नाही घेतलं हा तुमचा प्रश्न असतो, पण ज्या व्यक्तीनं तुम्हाला पैसे दिलेले आहेत त्या व्यक्तीचं तुम्ही पैसे परत देणं हे तुमचं कर्तव्य आणि धर्मसुद्धा आहे. त्यामुळं कुणाचाही पैसा अजिबात तुम्ही बुडवायच्या उद्देशानं घेऊ नका. ज्यांचे पैसे असतात त्यांचे सुद्धा कष्टाचे असतात आणि तुम्हीसुद्धा प्रामाणिक जगत असतात. त्यामुळं उसनवारी करूच नका. पण करायची वेळ आली तर जे काय ॲग्रीमेंटमध्ये ठरलेलं असेल त्या वेळेच्या आधी 2 दिवस जर तुम्ही पैसे वेळेत जर दिले तर समाजामध्ये तुमची किंमत मानाची, स्थानाची राहील आणि ज्यावेळी तुम्ही अडीअडचण खरोखर जीवनामध्ये येते त्यावेळी तुम्ही अनेक जणांना जरी हाक मारली तर ते तुम्हाला वेळेवर तुम्हाला मदत करू शकतील. एकाचे जर पैसे बुडवलं किंवा देण्यास टाळाटाळ केले तर तो 10 जणांना सांगतो आणि 10 जण तुमच्यापासून लांब जातात आणि तुमचे एक स्टेटस असतं किंवा पैशावृद्धीचे एक दर्जा असतो तो कुठंतरी घसरत जातो. त्यामुळे मित्रांनो, शक्यतो तुमच्या जीवन जगत असताना शिळी भाकरी घरातली असून दे, खाणं आपली गोड कष्टाची असते. ताजे भाकरीसाठी कर्ज काढा आणि लोक दारात येऊन बसा आणि लोकांचे पैसे आपण बुडवा. अशा पद्धतीतलं कुठलंही वर्तन असं माझी तुम्हाला विनंती आहे. आणि खरोखर आपण जर प्रामाणिक असेल तर कोणाचाही पैसा अजिबात बुडवू नका. कारण आपली निकड काय, पैसे घेतलं तर ते वेळेत देणं हे आपलं प्रामाणिकपणाचं थोडंसं लक्षण आहे किंवा आपला हा धर्म आहे. त्या धर्मापणा आपण चालत ठेवली पाहिजे. कारण देणारा व्यक्ती हा आपला जवळचा मित्र असतो किंवा पेपण असतो किंवा ओळखीचा नसतो, कोणाच तरी ओळखीन गेलेला असतो. तो जीवनामध्ये व्यवहार पाळणं म्हणजेच चांगल्या पद्धतीनं आपण आयुष्य आपलं समृद्धी जगणं असतं. कुणालाही आपल्याविषयी आर्थिक नियोजनाबाबत तक्रार नसावी. कुणाचा रुपया जर द्यायचा असाल तो देणं फार जीवनात फार महत्त्वाचं आहे. तर मित्रांनो, ज्यावेळी तुम्ही उसनवारी करत असता तर ह्या काही तुम्ही पैसे द्या किंवा घ्या तर ह्या काही काळजी तुम्ही जीवनामध्ये घेणं फार महत्त्वाचं आहे. मित्रांनो, जर माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर विनंती आहे, सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.